घ्या बघा काय होऊन बसले. ही पोरगी ना मला तुझी सून कमी आणि तुझ्यावर राज्य करणारी तुझी सासूच जास्त वाटायला लागलीये. जिकडं तिकडं तिच्याच नावाची चर्चा सुरू आहे. माझ्याकडे काय डोळे वाटारून बघती. सगळी चूक ना माई तुझीच आहे बघ. तुझ्या एका शब्दावर विश्वास ठेवायला तयार व्हायची लोक. आता तू किती जरी भाषणं झाडलीस ना तरी त्यांना ती खोटीच वाटणार आहे. शाले काय शाले ठेले नाही गेले सगळं खड्ड्यात. मला असं वाटलं तर आपण जिंकणार, आपल्या दारात गुलाल उधळणार, पण नाही. मला आता असं वाटायला लागलंय माई तू हारणार. बया माई आत्ताशी तुझा एकच घोटाळा बाहेर आलाय. बाकीचे घोटाळे बाहेर आले हो. बया मला तर काय सॉरी 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 अगं चुकले 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 सॉरी सॉरी. माई माई ते तुम्ही तुमचं तोंड बंद करा आणि आधी आम्हाला सांगा कोणी केला व्हिडिओ व्हायरल. माई नाही समजलं. काही कामाचे नाही तुम्ही. शोधा हे कोणी केलंय शोधा आणि आम्हाला सांगा. माणूस भेटला ना तर त्याचे खंडू तुपेपेक्षा इतके वाईट हाल करीन. माई साहेब मक्तेदार हे नाव तू कधी विसरणार नाही. माई तुम्ही नका काळजी करू. मी सगळं शोधून काढतो. मी माझी माणसं कामाला लावतो. हा व्हिडिओ कोणी काढला, कोणी व्हायरल केला, सगळं शोधतो. पण माई आपल्याला काहीतरी करावं लागल. हा व्हिडिओ जर अजून व्हायरल झाला ना तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल. माई बरोबर आहे जालेंदर, परिणाम तर होणारच, पण तो कोणाच्या निकालावर होणार हे अजून ठरलेलं नाही. विरोधकांना वाटतंय का वैद्यनं आम्हाला अडचणीत टाकलं, पण नाही, कोणी आम्हाला अजून ओळखलेलंच नाही. आम्ही आता असा डाव टाकू सगळ्यांच्या नजरा आमच्यावरून त्याच्यावर खेळतील. अरे कोण कुठली पोरगी आमच्या रमावतीत येऊन आम्हालाच आव्हान देतीये, आमच्याशी डावपीच खेळतीये. ही जन्माला आली नव्हती ना तेव्हापासून राजकारण खेळतोय आम्ही. आणि आमच्या बरोबर खेळणाऱ्यांचा डाव आम्ही मुळासकट संपवतो. त्या वैद्य जगतापला दगड आला. माईसाहेब मक्तेदार म्हणजे काय चीज आहे ते. आणि नंतर अख्खं जग बघाल. चांगलंय. लाज नाही वाटत तुम्हाला? ज्या घरानं तुम्हाला नाव ओळख दिली त्याच घरावर तुम्ही वार केला. माझ्या माईंवर, माझ्या देवावर वार केला तुम्ही. मी कोणावरही वार करत नाहीये. आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी जे काही बोलले ते सगळं खरं होतं. अरे तर मी सत्याच्या बाजूने उभी आहे. डोंबलाच सत्य. तुम्ही काही बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ. माई कशी आहे ना हे मला माहिती आहे. मला माहिती आहे. हे बघा, तुम्ही आता ही निवडणूक जिंकण्यासाठी सगळं करताय मला माहिती आहे ना. प्रताप काय बोलतोयस तू? हे सगळं मी तुझ्यासाठी करतेय. माझं अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. तुझ्या समोर सगळं खरं यावं म्हणून मी निवडणूक लढते, ना तर मला काही इंटरेस्ट नाहीये या सगळ्यात. प्रेम? कसलं प्रेम? तुमचं प्रेम म्हणजे फसवणूक आहे. फसवणूक. मी माझं प्रेम वापरलं, माझा विश्वास वापरला आणि आता माईंना खाली खेचण्यासाठी कुठल्याही तराला जात आहे तुम्ही. कोणालाही खाली खेचत नाहीये. त्यांच्या कर्मांचं ओझं त्यांना खाली खेचतंय. म्हणजे बस. माझ्या माईंच्या विरोधात एक जरी शब्द बोललात ना मी विसरून जाईन की तुम्ही स्त्री आहात म्हणून.
इतका राग, इतका द्वेष